आई टाटा करता करता जा 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 चला हाकलो. आता आपण एंटर केलंय लांजामध्ये. लांजाचा पंप गेला. लांजा गेल्यानंतर ह्या एक पर्टिक्युलर बँक मध्ये आणि हा बहुतेक वेरळचा गाडी. हा वेरळचाच गाडी आहे ना. गेला रस्ता गेला. थोडा मोठा रोड झाला नाही आपल्याला. पण मध्ये मध्ये बऱ्याच खराब रस्ता पण चांगला करत आलेला आहे. पण भरपूर करणार आहे. आपण क्रॉस करतो आहे संकेश्वर. पहिला टायमवर दिलेले आहे. टाटा अगे टाटा कर. आई टाटा करता करता जा जा चला. ट्रिप आपली इथे संपली आहे. आता आपण चालू आहे मुंबईला परत. गाण्या उभ्या आहे. हा चल घेतो मी ते सगळं. चला जाऊया. नॅशनल बस आहे राजापुरात ना. 15-20 मिनिटामध्ये पोचायचं राजापूरला. चला जाऊया डायरेक्ट. आता बसमध्ये भेटूया. चला राजापूर डेपोला आहे. कुठची बस आली. मापसा, कणकवली, राजापूर, कडंबा. राजापूर मध्ये काय येऊक लागले बस आहे. नाही मुंबई असा ते मुंबई असणार. ही नॅशनल आली आपली. बरं किती वाजले रे आता. 11:27 ना. बरं म्हणजे टायमा दिली आहे ना. हा अजय चला जाऊया. नमस्कार मंडळी, कशात मजेत ना. मस्त झालं पाहिजे. मी आता बसमध्ये आहे आणि आपण राजापूरहून निघतो आहे. राजापूर डेपो सोडतो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण राजापूर ते मुंबई असा मुंबई गोवा हायवेचा अपडेट देणार आहोत. चला भेटत राहूया आपण या व्हिडिओमध्ये. आणि राजापूर ते मुंबई कसा अपडेट रोडचा अपडेट आहे ते तुम्हाला सांगत राहतो. आता आपण कोदोलीचा आयकॉनिक टर्न आहे ना, त्या टर्नवरती आहे. म्हणजे युटर्नच आहे राजापूरमधला. राजापूर गेलेला कोदोलीतला युटर्न. आता आपण एंटर केलंय लांजामध्ये. लांजाचा पंप गेला आणि आपण आपल्या नेहमीच्याच गाडीमध्ये आहोत, नॅशनल ट्रॅव्हल्स मध्ये. आज आपली जरा माणसं जरा वेगळी आहे पण गाडी तीच आहे. नेहमीचीच गाडी, नेहमीचाच प्रवास. राजापूर ते मुंबई. हा ॲक्च्युली बोलायला विसरलो. मुंबई ते राजापूर आपण करतो नेहमी, पण आता आज आहे राजापूर ते लांजा मुंबई. त्याच्या अगोदरमध्ये जे डायव्हर्जन होतं ना, तिथून हा ब्रिज चालू आहे. आता इथून एक डायव्हर्जन दिलं आहे आणि आता आपण चाललो आहे लांजा डेपोकडे. एस टी डेपोच्या पुढे समोरच आपला एक पिकअप पॉईंट आहे. तिथे पॅसेंजर येतात.
सर्व्हिस रोड एकदम व्यवस्थित बनवून झाला इथपर्यंत. ते परत सिंगल झाल्या वाटतं, तयार न झाला तिकडे. आणि हा इथे होणार आहे आपल्या लांजा ब्रिजचा एंड. इथे पण त्यांनी भरणी बिरणी करून ठेवले, साईड वर्ड वगैरे लावून ठेवले आहेत. आणि इथून हा परत डबल रोड चालू. लांजा गेल्यानंतर ह्या एक पर्टिक्युलर पॅच मध्ये, आणि हा बहुतेक वेरळचा घाट, हा वेरळचाच घाट आहे ना, वेरळच आहे ना, हे वेरळच आहे ना. वेरळच्या घाटात आलो आहे. लेफ्ट साईडची साईड बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण तयार नाही झाली आहे, कॉन्क्रिटीकरण टाकणं बाकी आहे. पण एक साइड वरनं दोन्ही वाहतूक चालू आहे. इकडे आपलं काय दगड तोंडेवर पडलेले आहेतच आहे. पण याच्यामध्ये एक आहे की हा सगळा कातळ भाग असल्यामुळे दरड कोसळण्याची हे थोडी कमी आहे. साईड वॉलची वर एवढी गरज लागणार या साईडला लागते, कारण इथे माती. आणि हा आयकॉनिक टर्न तो पण खोदला जातो, म्हणजे खाली होऊन जाईल. हा एका वेळेसचा आयकॉनिक टर्न होता वेरळ घाटात, पण खाली दाबला जातो. उंचवटा कमी होतो. रात्री पण काम चालू आहे. डंपर निघाला, जेसीबी पण लागलाय, डंपर पण लागले. इथून हा दुहेरी मार्ग चालू करत. इकडे वेळ गेल्यानंतर एक सिंगल लेन चालू आहे. इथे गावाचं नाव माहिती नाही, पण इथे सिंगल लेन चालू आहे. अजून लेफ्ट राईट काहीच नाही आहे. आणि रस्ता पण खराब आहे. इथे हॉटेल शालिनी आहे, एवढंच आहे वाटतं. लगेच उभा राहा ब्रह्मगिरीच्या इथे. बहुतेक जागेचा काहीतरी वादविवाद असेल. परत चालू झाला हा रस्ता. ब्रह्म गेल्यानंतर परत चांगला रस्ता चालू. सिंगल रोडच आहे. इकडनं राईट साईड येणार रोडचं काम बाकी आहे. अंतनारी गेल्यानंतर बहुतेक आपण आलोय पालीला. पालीचं ब्रिज चालू होणार आहे. इकडनं वगैरे चालू केली आहे. आता बघूया इकडचे साईड वॉलचं पण काम बऱ्यापैकी केलं आहे. बऱ्यापैकी आणि स्टार्टिंगची भरती पण टाकली आहे. सर्विस रोड खराब, एक नंबर खराब. साईड वर वगैरे मस्त झाले. साईड वर काम
इकडनं राईट मारला गेला कोल्हापूर. आपण जाऊया सर्व मधला जो पॅच बाकी आहे. हा झाला एंड ब्रिजचा इथून चालू करून परत ब्रिज निघाला. कापडगाव कापडगाव हा ना, जगातला एकदम सुंदर पॅच. इकडनं लेफ्ट वरनं गाडी जायची, एवढ्या उंचावरनं खाली यायच्या. उंचावरनं जो व्ह्यू भेटायचा ना, सगळं पठार होतं. सॉलिड सॉलिड सगळं दाबून टाकल्या. अरेवाडी हातकंब्याचा ब्रिज आहे का? हातकंब्याचा नाही ना, गावातला हातकंबा. हो गावातला. हा गावातला आहे ना. हा हातकंबा गावातला. माझ्या हिशोबाने बरोबर आहे, कारण आपण लास्ट टाइमला जेव्हा आलो होतो 1.5 महिन्या अगोदर, तेव्हा पूर्ण रस्ता फडफडीत होता. पण थोडंफार काम झालं याच्यामध्ये. राईट साईडला तिकडनं कॉन्क्रिटीकरण करून त्याच्या हे टाकलेत, कोनपडे टाकले. तर धनाधन गेलो होतो आपण लास्ट टाइमला. ह्याच गाडीने आपण धनाधन गेलो होतो. खाली हे आपले गाव आणि तिथे आपण परत जॉईन करू. ड्रायव्हर आहे. बरोबर 11:35 आपण राजापूरला निघालो आहे आणि 12:50 आपण पोहोचलो आहोत हातकंब्याला. हातकंब्याचा पेट्रोल पंप. इकडनं लेफ्ट मारला की गेलो आपण रत्नागिरीला. केवढा मोठा गेला रत्नागिरीला. थोडा मोठा रोड झाला. त्याला या गाडीची VIP सीट भेटली आहे, कशी तुम्हाला दाखवतो. इथून हे निवळीच्या ब्रिजचं डायव्हर्जन चालू होतं, पण डायव्हर्जनमध्ये सर्व्हिस रोड चांगला बनवला आहे. इथून हा ब्रिज चालू होतो, भरा वगैरे चालू केला आहे. कधीपर्यंत तयार होईल माहिती नाही आहे. सर्व्हिस रोड चांगला जोडतो. मग एका साईडवर इथपर्यंत जात आहे, पुढे जाते. आणि तिथून हा लेफ्ट मारला की आपण गेलो गणपतीपुळेला आणि हा सरळ गेला आपला मुंबईला. खालचं जे हे ना गणपतीपुळे कनेक्शन, त्याच्यासाठी बहुतेक बायपास किंवा काय म्हणतात रोड पास त्याचं काम चालू. तिथे बऱ्यापैकी याचं गर्डरवर टाकून झालेलं आहे. आणि हा गणपतीपुळेवरून येणार होतो. इथे हे अंडरपास असेल आणि हे आपलं इथे पुढे भरा वगैरे टाकून साईड बस वगैरे झालेले आहेत. असं आहे. या पद्धतीचं बऱ्यापैकी काम होतं. डायव्हर्जन डेंजरस आहे. हा हे निवळी घाटातला टोल बऱ्यापैकी तयार झाला आहे. 5-6 लाईन आहेत, फास्ट ट्रॅक आणि कॅश लाईन, व्हेकल. आणि हा
संपल्या पहिला एक खराब रस्ता होता तयार झाला का बघूया काय वजन आहे पाव नदीच्या याच्या अगोदर एक स्पीड ब्रेकर आहे गाड्या सुसाड झाले तर बावनेचं काम पण झालंय ते आपण बघूया आता इथे झिगझॅग ठेवलंय आणि बावनेचं काम बघूया त्याला बावनद आणि डायव्हर्जनचा रस्ता एकदम खराब राईट साईडला तुम्हाला वालीवर नदू येतो ना इथे जॉईंट होईल बावनेचं ब्रिज तयार झालं आहे आणि मी आल्यानंतर 5-6 दिवसांचा हे तयार झालेलं आहे ब्रिज तर हे अपडेट माझ्यानंतर मी आल्यानंतर 5-6 दिवसांचा झालेला आहे ठीक आहे त्याच्या अगोदरचा रस्ता तुम्हाला परत दाखवतो आहे अंडरपास वगैरे पण व्यवस्थित कनेक्ट झालेला आहे त्याच्या पुढचं बघून आपण बघूया अंडरपास व्यवस्थित तयार आणि आता आपण आलो बावनेच्या ब्रिजवर ब्रिजवरची रस्त्याची परिस्थिती तशीच आहे जेव्हा लास्ट टाइमला आपण आलो ड्रायव्हर राईटला गेला तेव्हा लेफ्टने या ब्रिजच्या खालना चाललो आहे खडबड्याला साईडवर बऱ्यापैकी राव किती टाक झाला माहिती नाही आपल्याला ते आपण आता शिकम्याला येऊ तेव्हा बघूया सर खालचा रस्ता असेल साईड वॉल बऱ्यापैकी आहेत या ब्रिजच्या कुठपर्यंत राहायचं आपण बावनेचं ब्रिज जरा पहिल्या डायव्हर्जन आलं इथे सगळं काम झालेलं आहे लगेच झालं एक 500-600 मीटर चालू आपण सिंगल रोड बनला आणि असं चालू लेफ्ट साईडची लेन तयार आहे माझ्या हिशोबाने मे महिन्यापर्यंत व्हायला पाहिजे पुढच्या महिन्यात आपल्याला डेव्हलपमेंट होईल एक डायव्हर्जन आलं पण डायव्हर्जन फक्त रस्ता चांगला आहे म्हणजे एकेरी वाहतूक चांगली आहे गावाचं नाव माहिती नाही एकेरी वाहतूक गेल्यानंतर परत एक डायव्हर्जन लागलेलं आहे लगेचच लागलं राईट साईडचा रस्ता काय नाही एवढं किती फूट तयार ठेवला माहिती नाही डोंगर खोदायचं काम सुरू आहे आणि इकडनं आपला आहे तसाच रस्ता आहे पेठ बुद्रुकला परत सिंगल लेनच चालू आहे डबल लेन नाही आहे इथे हे ब्रिजचं काम होत आलेलं आहे जवळपास होत आलेलं आहे पेठ बुद्रुकला या जायला सिंगल रोड चालू आहे आवन जावन एकाच रोडवरनं चालू आहे आंबेडमध्ये हे तर आंबेडबुद्रुक गेल्यानंतर इथे सिंगल रोड संपतो राईट साईडचा ब्रिजचा टाकून तयार झालेला आहे आणि तिथे पण आपण आहे हा इथे पण ब्रिज आहे
लेफ्टला इथे सर्व्हिस रोड दाखवतोय. लेफ्टला बऱ्यापैकी ठेवलेला आहे. एक्झॅक्ट लोकेशन इथे पण काही टायमामध्ये इथे काय काम झालं नव्हतं, पण ते ब्रिज झालेलं आहे. साईड वॉल्स होत आहेत तिकडच्या, साईड वॉल्स झालेल्या आहेत. सपोर्टिंग वॉल चालू आहे. एक ब्रिज झाला आहे, दुसरं ब्रिज आहे. अरे वा, शोधून ठेवल्यासारखं आहे. राईट साईडचा रस्ता झालेला आहे, पण इथून अजूनही असंच आहे. डोंगर पोखरकर चालू आहे इथे अजून. बऱ्याच वर्षापासून येत चालू डोंगर पोखरकर, पण एवढाच काय झालेला. आणि हे आपले याचे रस्ते तिथे डंपर लागले. होईल लवकरात आपण एक पुण्यात येऊ तोपर्यंत झालेला असेल, पण सांगू शकत नाही. खराब लागला आहे, पण मध्ये बऱ्याच खराब पॅच म्हणलं. रस्ता पण चांगला करत आलेला आहे. इथे पण डोंगर करत आहे. हा होईल काय प्रत्येक डायव्हर्जन चालू झालंय, जे आता संगमेश्वर ब्रिज पर्यंत असेल. ते पण JCB वगैरे सगळं लागलेलं आहे. परत काय माहिती नाही, गेले एखाद वर्ष माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असाल. हे डायव्हर्जन इथे कधी ट्रॅफिक पण. एकदा आपण आलो होतो शिकण्यामध्ये, तेव्हा खूप ट्रॅफिक भेटलं होतं आपल्याला. गणेश कृपा हॉटेल जवळपास त्याची जागा बरीचशी गेली आहे. फक्त हॉटेलच राहील असं वाटतंय मला. इकडनं 9 वाजता चालू आहे. 1:36 पोचलोय आपण बरोबर संगमेश्वरच्या ब्रिजच्या इथे. बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओ केले आहेत की तिकडनं ते देवरुखवरनं वगैरे जातात, पण 2 तासांनी पोचतात वाटोळला. पण 2 तासामध्ये मी ह्या रोडने इथपर्यंत आलेलो आहे. ब्रिजचं काम किंवा एकदा ब्रिज चालू झालं की काय टेन्शनच नाही. होत आलेलं आहे. समोर बस आली म्हणून आपली बस जरा शांत साई गाडी 1:36 पोहोचली संगमेश्वरला. किती वाजता निघाले असेल विचार करा. आपण क्रॉस करतो आहे संगमेश्वर. पहिला डायव्हर्जन दिलेले आहे, लेफ्ट आणि राईट. समोर ब्रिज जॉईंट होईल. इकडे संगमेश्वर डेपो. बस लागलेली कुठची तरी 1:30 वाजता. आणि इकडनं सर्व्हिस रोड वा सिमेंटचा गेलेला आहे. रात्रीच्या जायच्या प्रवासाला तुम्हाला दाखवून नाही, म्हणून सिमेंटचा सर्व्हिस रोड केलेला आहे. साईडवर रत्नागिरी टाकायचा एवढा काही विषय नाही आहे. लेवलीकरण झालेलं आहे आणि ते ब्रिज बनणार आहे. हे पण डायव्हर्जन आहे. नवला देवी
1:30 वाजता इथे पोहोचली, म्हणजे जाणार 3 वाजता डोंगरात. साईड वॉल झालेले आहे, पण रिक्षा इकडच्या साईड वॉल झालेले आहे, भराव पण झालेला आहे. पेवर ब्लॉक पण अंडरपास. शास्त्री पुलावर शास्त्री पुलाला आलो आता संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आता आपण जाऊया आराम करायला. इथून काय रस्ता सुसाडे जाय पुढे लेफ्टला वर गेला रेल्वे स्टेशनला रस्ता संगमेश्वर. चला भेटूया आता महाडला. 2:28 चिपळूण. चौपन 3:12 खेड. अजून 58 मिनिटं झाली आहेत आणि आपण पोचलो आहोत महाडला. छोटीशी टपरी आहे सावित्री वडापाव तिथे. 4 वाजलेत. मला वाटतं की आपण 8-8:30 पर्यंत चेंबूरला पोचू. आणि आता काय झोपणार, नागोठणे वगैरे काय दाखवणार नाही आहे. पण असं वाटतं की सकाळची साखर पोचू तर घ्यायलाच पाहिजे. सात 20 झाले. काही वेळात पोचून पहिल्या पोचल्यावर 7:35ला घराच्या बाहेर उतरलोय. चाललोय घरी. मस्त 8 तासामध्ये आलो. जर्नी मस्त झाली. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.